100% कांदा निर्यात बंदीसाठी ठेंगोडा येथून निघालेला रथ आज खमताणे गावात पोहोचला। येथील शेतकरी बांधवांनी या रथाचे स्वागत केले व गावातून रथयात्रा काढण्यात आली। कांद्याला भाव मिळाला पाहिजे, 100% निर्यात खुली व्हायलाच पाहिजे अशा घोषणा दिल्या। यावेळी कांदा रथ यात्रा विषयावर व सरकारचे कांदा निर्यात धोरणावर टीका केली आहे। यावर गावातील ज्येष्ठ शेतकरी दिगंबर वाघ, भास्कर लोखंडे, भास्कर बागुल यांनी आपले मत व्यक्त केले। यावेळी व्यंगचित्रकार किरण मोरे व केशव सूर्यवंशी उपस्थित होते। तसेच गावातील नागरिक महेंद्र इंगळे, गुलाब बागुल, यशवंत गुंजाळ, कैलास बागुल, मुन्ना बागुल, कडू महाराज इंगळे, राजेंद्र बागुल, प्रवीण अहिरे, अरुण ह्याळीस, मिंटू बागुल, मधुकर साबळे, प्रदीप बागुल व इतर गावकरी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, खमताणे, सटाणा। हे प्रमुख पीक झालेलं आहे। बहुसंख्य नगदी पिकं जी होती ती बाजूला पडली। डाळिंब होते, द्राक्षे होते आणि इतर पिकं होती, ऊस होता। आज ऊस नावाला सुद्धा दिसत नाही। आता एकमेव फक्त नगदी पीक उरलेलं आहे कांदा। आणि ह्या पिकावर नाशिक जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी अवलंबून आहे आणि त्याच्यावरच त्या शेतकऱ्यांचं सगळं अर्थकारण अवलंबून आहे। परंतु वेळोवेळी सरकार हस्तक्षेप करत असतं। निर्यात बंदी अचानक केली जाते। आधी 4 दिवस 8 दिवस अशी सूचना सुद्धा दाखवली जात नाही। आता मागे जी कांदा निर्यात बंदी केली त्यावेळेला 300 ट्रक बांगलादेशाच्या वेशीवर उभ्या होत्या। त्याच्यानंतर 15 वर 300 कंटेनर उभे होते। ते सुद्धा व्यापाऱ्यांचा कांदा होता आणि तो कांदा सुद्धा तो परदेशी जाऊ दिला नाही। आता भारतामधले जे काही इम्पोर्ट करतात म्हणजे परदेशी माल पाठवतात, निर्यात करतात, त्यांचे तिथल्या व्यापाऱ्यांशी करार झालेले असतात। अचानक निर्यात बंदी होते आणि तो करार मोडला जातो। भारतावर शेतीमालाच्या संदर्भात निर्यात बंदी जी अचानक होते तिथल्या व्यापाऱ्यांचा भारतावर विश्वास राहिला नाही। शरद पवारांनी एक गोष्ट सांगितली होती। त्यांनी असं सांगितलं की मी श्रीलंकेला गेलो होतो, आज त्या पंतप्रधानांना भेटलो। तिथल्या पंतप्रधानांची कांदाबाबत मी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की भारत हा अतिशय बेभरोशाचा देश आहे। आम्हाला भारताकडून कांदा नकोच आहे, कारण तुम्ही वेळोवेळी करार मोडतात आणि अचानक निर्णय घेतात। तुमच्या देशामध्ये जर भाव वाढायला लागले की तुम्ही लगेच निर्यात बंदी करून टाकता। असा हा प्रकार अनेक वर्षापासून चालू आहे। मुळात म्हणजे कांद्याचे बाजारभाव कुठेतरी 1 महिना 2 महिने बाजारभाव वाढत असतात। ती एक संधी शेतकऱ्यांना मिळत असते, त्यावेळेला बऱ्यापैकी पैसा होत असतो। परंतु सरकार ती संधीसुद्धा मिळू देत नाही। म्हणजे सरकार फक्त शहरातल्या ग्राहकांचा विचार करत असते। त्यांना 1 महिना सुद्धा महाग कांदा मिळायला नको। आता एक कुटुंब असतं ते किती कांदा खातं? 2 किलो 3 किलो। पण कारण आता शेती हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून नोकऱ्या नसल्यामुळे शेतीच आपल्याला करावी लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि आता हा कांदा रथ हे आपण त्यांच्या पाठीशी सगळे उभं राहिलं। केशव भाऊ आपलं मुंजवाड आपले शेजारी ते नेहमी अशा सामाजिक कार्यांमध्ये नेहमी पुढेच असतात। बऱ्याच वेळा त्यांचं कामकाज मी पाहतो, आपल्या शेजारच्या गावात असल्यामुळे ते नेहमी अशा कार्यक्रमांमध्ये येत असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण सर्व उभे राहू आणि ते सांगतील त्यांच्या आज्ञेने आपण वागू, त्यांच्या मागे आपण बोट धरून चालू, हे आम्ही आमच्या खमताणे गावातर्फे आपण या सर्वांना साक्ष देतो। आणि याचबरोबर या सर्व कार्यक्रमाचं जे आज ते आयोजन करतायत त्यांना साथ देणं ही आपली खरी गरज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।